आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सुगत चॅरिटेबल ट्रस्ट व शांतिदूत मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा चौक पूर्णा शहरामध्ये मलखांब प्रशिक्षण कार्यक्रम हा आंबेडकर चौकामध्ये मलखांबाचे वेगवेगळे पिरॅमिड दाखवूनच कार्यक्रम संपन्न झाला आहे। मागील 20 वर्षापासून गौतम मुळे सर यांच्या मलखांब प्रशिक्षणाच्या माध्यमातून पूर्णा शहरातील मलखांब खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम प्रशिक्षणाच्या माध्यमातून केले जाते। आजच्या युगात तरुण पिढी रानड्या व मैदानी खेळापासून दूर जाऊन मोबाईलच्या खेळाचा वापर जास्तीत जास्त करीत असल्यामुळे मलखांब या खेळाच्या माध्यमातून खेळाडू हा मैदानी खेळाकडे वळावा या हेतूने मागील 20 वर्षापासून सुगत चॅरिटेबल ट्रस्ट व शांतिदूत मित्र मंडळ या शिबिराचे आयोजन करत आहे। या शिबिराच्या कार्यक्रम अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष उत्तमभाई खंदारे, कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे हे होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे, नगरसेवक धम्मा जोंधळे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित, मिलिंद कांबळे, महाराष्ट्र पोलीस, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, MIMचे तालुका अध्यक्ष मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक, सामाजिक कार्यकर्ते भारत जोंधळे हे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मलखांब प्रशिक्षक गौतम मुळे यांनी केले। सूत्रसंचालन सोबत सोनकांबळे तर आभार प्रदर्शन सुगत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा सचिव राहुल जोंधळे यांनी केले। मलखांब शिबिर समारोप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल कांबळे, अजय खंदारे, त्रिशन जोंधळे, अनिकेत सोनुले, विशाल खंदारे, आदित्य ढाले आदींनी परिश्रम घेतले आहेत। हे 2 किंवा 3 खेळाडू 3 विद्यार्थी इथून न जाता पुरेच्या पुरे विद्यार्थी इथून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जातील, मी असे आपल्याला ग्वाही देतो। प्रमाणपत्राचं वाटप इथं होणार आहे। ज्यांचं नाव इथं घेतलं जाईल त्यांनी आपलं प्रमाणपत्र इथं येऊन स्वीकारावं। जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने 3 दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सवास जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आज सोमवारी 29 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे। आज सकाळी 10 वाजता परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथजी गावंडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले। महोत्सवाचे मसल पेटून उद्घाटन करण्यात आले। जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांना पथसंचलन करून जोरदार जंगी स्वागत विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शपथही देण्यात आली। फुगे आकाशात सोडून या महोत्सवास रीतसर सुरुवात झाली। कार्यक्रमास लोकप्रतिनिधीसह प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मैदानी खेळांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी दिली आहे। यावेळी जिल्हाधिकारी गावंडे साहेब म्हणाले की विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांकडे लक्ष द्यावे, जेणेकरून आपले आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहील आणि खेळांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात भविष्यात संधी उपलब्ध होत आहे, असे म्हणत सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या। सदर महोत्सवात प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर संपन्न होत आहे। या कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहनही महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे। 2024 उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। सदर महोत्सवाचं आयोजन महिला व बाल विकास विभागावर करण्यात आलेलं असून या ठिकाणी परभणी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून 20 शाळांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। आज या दिवसभर स्पर्धा आणि हा महोत्सव चालणार आहे। या स्पर्धेमध्ये अतिशय लहान मुलं आणि राष्ट्रीय खेळाडू देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मी या सर्व स्पर्धांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। परभणी शहरात तब्बल 5 ठिकाणी रेल्वे फाटक आहेत आणि परभणी शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे। कृषी विद्यापीठ येथे 2 रेल्वे फाटक आहेत, तर गंगाखेड नाका, परळी गेट, भीमनगर रेल्वे गेट, कौडगाव रेल्वे गेट आहेत। या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या झाल्या असल्याने वाहनांची मोठी वर्दळ दिवसा व रात्रीसुद्धा असते, पण दिवसभरातून तब्बल 52 वेळा रेल्वे फाटक लागत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणी निर्माण होत आहेत। शाळा, कॉलेज, जिल्हा सामान्य रुग्णालय, बसस्थानक येथे जाण्यास रेल्वे फाटक लागत असल्याने वाहने खोळंबली जात असून रेल्वे फाटक उघडल्यावर वाहन गर्दीमधून बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। अंतिम यात्रा जात असेल किंवा गरोदर माता दवाखान्यात जात असतील तरी थांबावे लागते। अनेकांना तर हृदयविकाराचा तीव्र झटका आला, पण दवाखान्यात पोहोचता आले नाही, फक्त आणि फक्त ह्या रेल्वे गेटमुळे त्यांना आपला जीव गमावा लागलेला आहे। म्हणून हे रेल्वे फाटकमध्ये फ्लायओव्हर किंवा अंडरग्राऊंड रस्ते बनवण्यात यावे अशी चर्चा नागरिक करत असताना दिसून येत आहेत।
तुमचा खूप चांगला प्रश्न आहे आणि खरंच आपला 26 जानेवारीचा मुख्य कार्यक्रम देखील या ठिकाणी होतो. तर स्टेडियमची बऱ्याच ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हेच क्रीडामंत्री देखील आहेत आणि DPCमधून मी नक्कीच याला निधी देण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदयांना हा प्रस्ताव सादर करणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण या स्टेडियमची नक्कीच दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करू. ठीक आहे, थँक्यू. परभणी शहराच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये 28 व 29 जानेवारी रोजी उस्ताद डॉक्टर गुलाम रसूल संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 3 दिवस हे संगीत संमेलन या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न होत आहे. संमेलनाचे 6वे वर्ष असून श्री संगीत प्रतिष्ठान लोकवर्गणीतून हा उपक्रम राबवित आहे. 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होऊन सर्वप्रथम बिडकर सेवलीकर ठाणे यांचे गायन संपन्न झाले. 29 जानेवारी रोजी ताल संकीर्त हा तालवाद्याचा आगळा वेगळा कार्यक्रम डॉक्टर प्रशांत जोशी सादर केला. सोहम मोहनपुरीकर, विशाल धानोरकर, संकेत शार्दूल, पुन जोशी, मयूर काकडे यांनी सहभाग घेतला. मुंबई येथील संगीत यांचे सारंग एकल वाद्य अतिशय सुंदर त्यांनी सादरीकरण केले. तसंच कोलकाता येथील सम्राट पंडित यांच्या शिखर मैफिलीने संगीत मैफिलांची सांगता झाली. परभणीकर रसिकांनी अतिशय उद्दंड प्रतिसाद या निमित्ताने या संमेलनाला दिला. यावेळी श्रीकांत उमरीकर, देवीदास अर्धापूरकर, मल्हारकांत देशमुख यांनी या कामी अतिशय उत्कृष्ट आयोजन केले.